विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 20th डेचा ब्रिज कोर्स अभ्यासणार आहोत आणि यामध्ये युनिट घेतलेले आहे त्यांनी एडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. एडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ algebraic expressions. ठीक आहे. यांनी काही उदाहरणे इथे दिलेले आहेत. 3 चिक्कू and 5 चिक्कू टुगेदर make 8 चिक्कू. Let's solve this addition using the following method. We will use the letter X for a चिक्कू. जर समजा आपण चिक्कूसाठी X हे लेटर घेतले तर 3 चिक्कू आणि 5 चिक्कू म्हणजे असे 3x plus 5x is equal to 8x. ठीक है. सेकंड एग्जांपल है, आफ्टर सेलिंग 3 dozen mangoes out of 10 dozen mangoes 7 dozen mangoes remains using the variable y. For 1 dozen mangoes we can write this subtraction as follows. काय म्हटलंय, 10 डझन मँगो पैकी 3 डझन मँगो विकले गेले, उरलेले मँगो किती, तर हे आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं होतं. 1 डझन मँगोसाठी त्यांनी y हा व्हेरिएबल घेतलेला आहे आणि म्हणून हे इक्वेशन या पद्धतीचं राहील. 10y टोटल मँगो होते, यामधून 3y विकले गेले, शिल्लक किती राहिले 7y. थर्ड एग्जांपल है, लेट अस राइट द टोटल नंबर ऑफ 2 चिक्कू एंड 3 मैंगोज यूजिंग द लेटर x फॉर चिक्कू एंड द लेटर y फॉर मैंगो. चिक्कूसाठी x हे लेटर आणि y साठी मँगोसाठी y हे लेटर जर आपण अप्लाय केलं तर 2 चिक्कूज मीन्स 2x and 3 mangoes means 3y. दोघांचे टोटल म्हणजे 2x plus 3y चे टोटल होत नाही, कारण both the variables are different. त्यानंतर याच्यावरून आपल्याला काय बोध घ्यायचं आहे, इन अल्जेब्रिक एक्सप्रेशन एडिशन अँड सबट्रॅक्शन आर मेड ओनली ऑफ लाईक टर्म ऑफ एक्सप्रेशन. बेरीज किंवा वजाबाकी, एडिशन किंवा सबट्रॅक्शन हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा व्हेरिएबल हे सारखे असेल. जर व्हेरिएबल सारखे नसेल तर एडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही. व्हेन देअर आर नो लाईक टर्म द एडिशन और सबट्रॅक्शन इज रिटर्न युजिंग व्हेरिएबल ॲज इट इज. जर लाईक टर्म नसेल, त्यांचे व्हेरिएबल सारखे नसेल तर त्यांची एडिशनही होणार नाही आणि सबट्रॅक्शनही होणार नाही. ज्या फॉर्ममध्ये टर्म्स दिलेले आहेत त्याच फॉर्ममध्ये त्या कायम राहतील. प्रॅक्टिससाठी एक उदाहरण त्यांनी खाली दिलेलं आहे. स्टडी एक्झाम्पल्स ऑफ एडिशन अँड सबट्रॅक्शन इन द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, 4xy प्लस 9xy इज इक्वल टू, इथे घेतले 13xy. आता हे जे 13 आहे हे 13 4 आणि 9 ची सम आहे, परंतु ही सम का करता आली आपल्याला, कारण दोन्ही ठिकाणी दोन्ही टर्ममध्ये जे व्हेरिएबल होते ते सारखे होते, म्हणून यांना आपण म्हणू लाईक टर्म. आणि लाईक टर्म जर असेल तर त्यांचं एडिशन आपल्याला अरिथमेटिकली करता येतं, म्हणून 9 + 4 = 13. त्यानंतरचं उदाहरण आहे 4p - 3p इज इक्वल टू 1p. नाउ हियर ऑल्सो both the variables are equal and hence subtraction will be or here according to the rule of arithmetic. So 4 - 3 is 1. So काही प्रॅक्टिस साठी आपल्याला मी या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे, ते उदाहरण आपण सोडवूया. फर्स्ट एग्जांपल आहे 7pqr - 2pqr. आन्सर किती येतो. आता या ठिकाणी पहा, दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल सारखे आहे, व्हेरिएबल सारखे आहे म्हणून व्हेरिएबल इन pqr. ओके. नाउ 7 - 2, 7 मधून 2 गेले 5, आन्सर इज 5pqr. त्यानंतर त्याच्या खाली दिलेले उदाहरण आहे 8x - 3y. आता इथे दोन्ही व्हेरिएबल डिफरंट आहे म्हणून ॲज इट इज राहील 8x - 3y. त्यानंतर इकडे एक उदाहरण दिलेलं आहे -12z प्लस 10z इज. आता इथे z आहे, इथे z म्हणजे लाईक टर्म आहे, -12 आणि +10 दोन्ही नंबरचे साइन कसे डिफरंट आहेत,
ज्या वेळेला साईन डिफरंट असते त्यावेळेला काय करायचं, थोड्या वेळासाठी चिन्ह विसरून जायचं. आता इथे बघा, इथे 12 आणि इथे 10 आहे. अशा स्थितीमध्ये मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा. सो 10 - 12 - 10 गेट 2. आता चिन्ह मोठ्या नंबरला जे चिन्ह आहे, जे साईन आहे ते साईन खाली आन्सरला लिहायचं. मोठा नंबर कोणता होता, 12 ला साईन आहे मायनस, आन्सर झालं मायनस. मग या ठिकाणी काय होईल, -2j. त्यानंतरचं उदाहरण आहे 27 mm -20m. आता इथे mn हा व्हेरिएबल आणि इथे फक्त n आहे, म्हणजे दोन्ही टर्म लाईक टर्म नाही. दोन्ही समान असते तर आपल्याला करता आलं, तर लाईक टर्म नाही म्हणून ॲज इट इज 27 mm -20m ॲज इट इज जसंच्या तसं राहील. आणि इथे आपला 20व्या दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. पुढे बघूया 21वा दिवस. 21व्या दिवसामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इथे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं मल्टिप्लिकेशन अभ्यासायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन अभ्यासत असताना आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस सुद्धा विचारात घ्यायला लागणार आहे. ओके, नाउ हियर डे 21 मल्टिप्लिकेशन ऑफ algebraic expression. नंबर 1 पहिला पॉइंट काय दिला, मल्टिप्लिकेशन इज रिपीटेड एडिशन ऑफ द सेम नंबर और एक्सप्रेशन. मल्टिप्लिकेशन जर काढायचं असेल तर मल्टिप्लिकेशन हे ॲडिशन मेथडने सुद्धा आपण काढू शकतो. जेवढ्या नंबरने मल्टिपल करायचं आहे तेवढ्या वेळा तो नंबर जर आपण लिहिला आणि त्याची ॲडिशन केली तर मल्टिप्लिकेशन एवढा आन्सर मिळू शकते. फॉर एक्झाम्पल 2 × 3 2 3 6. याचा अर्थ 2 हा नंबर 3 वेळा लिहून 2 2 2 आणि याची जर ॲडिशन केली 2 + 2 + 2 तरी किती येते 6. म्हणून याचा अर्थ हा हे ॲडिशन फॉर्मेशन, मल्टिप्लिकेशन फॉर्मेशन. According to the law of indices, when the indices with the same base are multiplied, we add the indices in the resultant product and the indices are subtracted in division. काय म्हटलंय, लॉ ऑफ इंडायसेस मध्ये जर बेस समान असेल आणि मल्टिप्लिकेशन जर असेल 2⁴ मल्टिप्लाइड बाय 2⁴. बेस कोणता आहे 2, ऑपरेशन मल्टिप्लिकेशन, म्हणून टेकिंग द सम ऑफ इंडायसेस दॅट इज 2⁴. समजा 2⁴ डिवायडेड बाय 2⁴. इथे डिव्हिजन आहे म्हणून टेकिंग द सबट्रॅक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन, सो 2⁴ - 3 इज 1. या पद्धतीने. त्यानंतर यावरून काय आपल्याला निश्चित करता येते, व्हाईल मल्टिप्लाइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन मल्टिपल द कोएफिशिएंट बाय द कोएफिशिएंट अँड मल्टिपल द व्हेरिएबल बाय द व्हेरिएबल. मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा प्रॉडक्ट जर करायचा असेल तर कोएफिशिएंटचा मल्टिप्लिकेशन कोएफिशिएंट सोबत करायचं आणि व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन व्हेरिएबल सोबत करायचं. सेकंड, if there are variable multiple the indices by using the rule of multiplication of index. हा रूल आपण इथे अप्लाय केलेला आहे. पहिल्या रूलनुसार काय म्हटलं त्यांनी, 2x मल्टिप्लाइड बाय 3xy. आता मल्टिप्लिकेशन करत असताना इथे लाईक असो की अनलाईक असो दोन्ही स्वरूपातल्या टर्म आपल्याला घ्यायचे असते. इथे कोएफिशिएंट 2 आहे, इथे कोएफिशिएंट 3 आहे. पहिली यांचा प्रॉडक्ट करा, 2 3 = 6. मग लाईक व्हेरिएबलचा प्रॉडक्ट करा, इथे x आहे, इथे x आहे. x × x याचा अर्थ x मल्टिप्लाइड बाय x⁴ सो x⁴ y⁴ means y. अशा पद्धतीने. थर्ड, if there are no like term in multiplication they all write the same in multiplication form. इथे like term असलेच पाहिजे जरुरी नाही. खाली काही नंबर त्यांनी प्रॅक्टिस म्हणून सोडून दाखवलेले आहे, त्यावरून आधारित आपल्याला खालची उदाहरणं सोडवायची आहे. काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये, पहिलं उदाहरण आहे 12 × 3x = 36. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये लाईक आणि अनलाईक दोन्ही प्रकारच्या टर्मचं प्रॉडक्ट आपल्याला करता येते आणि प्रॉडक्ट करत असताना पहिले नंबरचा प्रॉडक्ट करा. 12 × 3 = 36. आता इथे व्हेरिएबल नाही आहे
इथे व्हेरिएबल आहे, इथे व्हेरिएबल मल्टिपल आहे म्हणून इथे तो मल्टिपल राहील, इथे राहील. क्लियर. सेकंड एक्झाम्पल आहे -4x मल्टिप्लाइड बाय 2x इज इक्वल. आता मल्टिप्लिकेशन आहे, साइन मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित आहे. इथे साइन मायनस आहे आणि या ठिकाणी साइन दिलेलं नाही, जिथे दिलेलं नाही तिथे समजायचं आहे प्लस. मायनस इंटू प्लस इज मायनस. ठीक आहे, कारण प्रॉडक्ट करताना 3 प्रकारचा प्रॉडक्ट करायचा आहे आपल्याला. पहिला साइनचा प्रॉडक्ट, दुसरा कोएफिशिएंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो नंबरचा प्रॉडक्ट, आणि तिसरा व्हेरिएबलचा प्रॉडक्ट. हे 3 प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला क्रमाने करायचे आहेत. पहिले आपण साइनचा प्रॉडक्ट केला प्लस मायनस मायनस. आता कोएफिशिएंट म्हणजे नंबरचा प्रॉडक्ट करा 4 टू द 8. त्यानंतर आता व्हेरिएबलचा, इथे x आहे, इथे x आहे, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवरची सम होते 1 + 1 2 x⁴. तिसरं उदाहरण दिलं आहे -5xy मल्टिप्लाइड बाय -2 × z दॅट इज इक्वल. पुन्हा ते मायनस इंटू मायनस प्लस. व्हेरिएबल इथे x आहे, इथे नाही आहे, इथे y नाही आहे, इथे z आहे. तिन्ही व्हेरिएबल डिफरंट आहे म्हणून ॲज इट इज. आता नंबर 5 टू द 10 x y z. त्यानंतर चौथं उदाहरण 100x³ into 2 into x³ y is equal to 200 into. आता इथे दोन्ही प्लस आहे त्याच्यामुळे इथे प्लस झाला. आता प्रॉडक्ट करायचा पहिल्या नंबरचा 100 टू द 200 झाला. आता व्हेरिएबल इथे x⁴ आहे, इथे 3 आहे, 3 + 3 6. सो नाव हियर x⁴ y एकटाच आहे म्हणून एकटाच आहे. दिस द आन्सर. त्यानंतर नंबर 5 मध्ये काय दिलं आहे -10 lmn मल्टिप्लाइड बाय 3 lm इज इक्वल. पुन्हा साइनचा प्रॉडक्ट मायनस प्लस मायनस. नंबर 10 3 × 30. व्हेरिएबल l इंटू l l², m इंटू a m² आणि m. त्यानंतर नंबर 6. सो 9y मल्टिप्लाइड बाय 3x/y इज इक्वल टू. इथे y न्यूमेरेटर मध्ये, इथे y डिनॉमिनेटर मध्ये. याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे. मग दोन्ही पॉवर 1 आहे आणि डिव्हिजन आहे त्याच्यामुळे सबट्रॅक्शन करतो. 1 - 1 0 म्हणजे y आणि y कॅन्सल झाले. 9 3 × 27x इज द आन्सर. अशा पद्धतीने डे 21 पूर्ण झालं. आता बघूया आपण डे 22 आणि 23. डे 22 आणि 23 मध्ये एक टेबल त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये नंबर ऑफ हाऊस व्हिजिटेड आणि डोनेशन फ्रॉम ईच हाऊसहोल्ड. या ठिकाणी व्हेरिएशनवर डिपेंड आहे हा डे 22 आणि 23. जसे जसे नंबर ऑफ हाऊसेस वाढत गेले 2 5 10 त्या प्रमाणामध्ये डोनेशन फ्रॉम ईच हाऊसहोल्ड त्या प्रमाणात डोनेशन सुद्धा वाढत गेले. पहिल्या घरी डोनेशन 300 रुपीज मिळालं, दुसऱ्या घरी 750 मिळालं आणि तिसऱ्या घरी 1500 मिळालं. प्रश्न हाच आहे की जशी जशी लेफ्ट साईडची व्हॅल्यू वाढत गेली त्याच प्रमाणात राईट साईडची व्हॅल्यू वाढत गेली. मग या ठिकाणी याची ॲव्हरेज कशी काढायची? जर ॲव्हरेज आपल्याला काढायची आहे तर टोटल सम करायची आणि सम केल्यानंतर मग एवढे नंबर आहे तेवढ्याने डिवाइड करायचे. नाव हियर ऑब्झर्व द अबाउट टेबल केअरफुली, राईट द करेक्ट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. नंबर 1, द अमाउंट ऑफ डोनेशन इन्क्रीजेस. डोनेशनचा अमाउंट काय होत आहे? इन्क्रीज होत आहे ॲज द नंबर ऑफ हाऊसेस इन्क्रीजेस. ठीक आहे, तर तुमचं आन्सर काय राहील? इन्क्रीजेस. आपण पाहिलं इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 10 आहे म्हणजे वाढत गेले. इथे 300 आहे, 750 आहे, 1500 आहे, हे वाढत गेले. ज्या प्रमाणात
ही संख्या वाढली त्याच प्रमाणात ती संख्या वाढली म्हणून इन्क्रीज झाले म्हणून आन्सर राहील इन्क्रीज. त्यानंतर हाऊ मच इज द डोनेशन फ्रॉम इच हाऊस. प्रत्येक घरातून किती डोनेशन प्राप्त झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आणि ते ॲव्हरेज काढायचे आहे. इच हाऊस 2 घरं होते या ठिकाणी. नंबर ऑफ हाऊसेस व्हिजिटेड, 2 घराला व्हिजिट केली 300 रुपये मिळाले. 5ला व्हिजिट केली 7500, 10ला व्हिजिट केली एवढे. मग या सगळ्यांचे टोटल किती होते? 0, 5, 5, 7, 12, 15, 5, 2550. घरं किती आहेत? 10 + 5 15 + 2 70. मग याला डिवाइड करा. 2550 डिवाइडेड बाय 70. ओके. नाव 17 1 70, 85, 17 5 85, तो 0 0. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक घरामागे आपल्याला डोनेशन किती मिळालं आहे? ₹150 आपल्याला या ठिकाणी प्रत्येक घरामागे डोनेशन मिळालेलं आहे. ओके. नाव पुढे द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ हाऊसेस व्हिजिटेड अँड द डोनेशन कलेक्टेड फ्रॉम इच हाऊस. तर जर समजा आपल्याला याचा रेशो फॉर्म करायचा असेल तर 2 घरं रुपये किती दिले? 300. 5 घरं रुपये किती दिले? 750. 10 घरं रुपये किती दिले? 1500. ओके. आणि प्रत्येकाचा जर विचार केला 250 ला 30, 550 ला 75, 0 0 कॅन्सल 150. प्रत्येक ठिकाणचा जर रेशो काढला तर किती येते? 1:150. म्हणजेच याला म्हणतात इक्विव्हॅलेंट रेशो. कोणत्या वेळी? सममूल्य रेशो. इक्विव्हॅलेंट रेशो. ओके. एक उदाहरण पुन्हा दिलेलं आहे. नंबर ऑफ पेजेस रीड पर डे. प्रत्येक दिवशी एखाद्या पुस्तकाची किती पानं वाचते ते पानं वाचण्याचा क्रम दिलेला आहे. त्यानंतर पुस्तक वाचण्यासाठी लागणारे दिवस. द डेज ही टेक टू फिनिश द रिडिंग ए बुक. जर त्यांनी एका दिवशी 20 पानं वाचण्याचा प्रयत्न केला, 20 पेज रीड इन ए डे, तर त्याला एक पुस्तक वाचण्यासाठी किती दिवस लागतील? 40 दिवस. फिनिश रिडिंग बुक. पेजेस पर डे आणि हे डेज कंप्लीट द बुक. 20 पेज वाचले 40 दिवस लागेल. 10 पेज वाचले तर 80 दिवस लागेल आणि 5 पेज वाचले तर 160 दिवस लागेल. इथे पहा पेजेसचे नंबर हे डिक्रीज होत आहे. ज्या वेळेला पेजेसचे नंबर डिक्रीज होत आहेत त्याच वेळेला डे इन्क्रीज होत आहे. आणि जेव्हा एक क्वांटिटी डिक्रीज होते तेव्हा दुसरी इन्क्रीज होते, तेव्हा त्याला म्हणतात इनव्हर्स प्रोपोर्शन. कोणतं प्रोपोर्शन? इनव्हर्स प्रोपोर्शन. एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. एज द नंबर ऑफ पेजेस रीड पर डे डिक्रीजेस, द नंबर ऑफ डेज इट टेक्स टू फिनिश रिडिंग अ बुक इन्क्रीजेस. नंबर ऑफ पेजेस रीड पर डे मल्टिप्लाइड बाय डेज रिक्वायर्ड, दॅट इज 20 × 40. आता या ठिकाणी ज्या वेळेला इनव्हर्स व्हेरिएशन असते त्यावेळेला क्वांटिटीचा प्रॉडक्ट इक्वल असतो. तर प्रॉडक्ट इक्वल कसा रेट? प्रत्येकाचा प्रॉडक्ट करा तुम्ही. 20 × 40, 10 × 80, 5 × 160. जर टोटल केले 4 to the 8 वर 2 0, 8 1 ला 8 वर 2 0, 16 5 ला 80 वर 80 आले सारखे. तर इनव्हर्स व्हेरिएशन, इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर प्रॉडक्ट इक्वल आणि डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर डिव्हिजन इक्वल. कशासाठी? डायरेक्ट प्रोपोर्शन. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी सुद्धा वाढते. यावर आधारित हे उदाहरण होतं. 22 आणि 23वा दिवस. त्यानंतर टेबल त्यांनी दिलेले आहे. ते टेबल आपण या ठिकाणी पूर्ण करू. इथे x, इथे y, 4, 12, 15,
22 आणि 21. ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, आता या व्हॅल्यूज जर फाइंड आउट करायचे काय म्हणजे इन द फॉलोइंग टेबल राइट द करेक्ट नंबर इन द ब्लँक बाय आयडेंटिफाइंग द टाइप ऑफ प्रोपोर्शन अँड द क्वांटिटी इन इट. बघा 4 आणि 12 चा काय रिलेशन दिसून पडते. 12 इज डिव्हिजिबल बाय 4. 12 ला 4 ने भाग जातो. ठीक आहे, तेव्हा दोघांचा जर प्रॉडक्ट केला 4 3 जा. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन जर केलं 4 चं किती भाग जाईल 4 3 जा. ठीक आहे, मग इथे काय येईल किती 3 जा 15 होते. सो 5 3 जा 50, 22 3 जा 66, 7 3 जा 20. ओके, आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी सुद्धा वाढते आणि एक क्वांटिटी जर कमी झाली तर (22) आणि ते 66. ठीक आहे, तर ही जर कमी झाली एक क्वांटिटी वाढली तर दुसरी वाढते आणि रिव्हर्स जर या इथं 22 नंतर आहे 7. ओके, मग या ठिकाणी 66 नंतर आहे 21. म्हणजे दोन्ही ठिकाणचं सामन्यासारखं आहे. म्हणजे एक क्वांटिटी वाढत आहे तर दुसरी सुद्धा वाढते आणि एक जर कमी होत आहे तर दुसरी सुद्धा कमी होत आहे. ठीक आहे, आणि म्हणून याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट प्रोपोर्शन. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन. आणि जिथे डायरेक्ट प्रोपोर्शन असते त्या ठिकाणी डिव्हिजन सारखी असते. 4/2 is 5/50 is 22/66 is 7/21 get 1/3. एक दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. P, Q, 5, 20, 4, 25, 1, 4, 10 blank. इथे बघा 5 20, 5 नंतर 4 एक क्वांटिटी कमी झाली. P जेव्हा कमी होतो त्यावेळेला Q वाढत आहे. म्हणजे एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी वाढत आहे आणि म्हणून या ठिकाणी हे इन्व्हर्शन राहील, प्रोपोर्शन राहील इन्व्हर्स. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स प्रोपोर्शन. आणि इथे प्रॉडक्ट सारखा असतो. 5 × 20 is 4 × 25 is. ठीक आहे, 25 ला 100, 25 ला 100, 25 4 ला 100. मग इथे किती 1 ला मल्टिपल केलं तर 100 100 ला 100 इथे 10 ला 100. सो 1 × 100 that is 10 × 10 and that is equal to 100. त्यानंतर एक एक्झाम्पल पुन्हा त्याची वर्ड प्रॉब्लेम दिलेले सॉल्व करण्यासाठी. In a car cover 400 km in 20 liter of petrol, how many kilometer will the same car cover in 40 liter of petrol? एक कार ही 20 लिटर मध्ये 40 किलोमीटर चालते. 20 लिटर मध्ये 40 किलोमीटर, तर 40 लिटर मध्ये किती किलोमीटर चालेल आपण पहिले अजून करू. 1 let x किलोमीटर डिस्टेंस covered the car in 40 liter of petrol. ठीक आहे, 40 लिटर मध्ये 1 किलोमीटर
आता या ठिकाणी कसं होणार आहे, जेवढं किलोमीटर जास्त तेवढं पेट्रोल जास्त, म्हणजे एक क्वांटिटी वाढत आहे तर दुसरी सुद्धा वाढत आहे, आणि म्हणून हे उदाहरण राहील डायरेक्ट व्हेरिएशन. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. आणि डायरेक्ट व्हेरिएशनचं असल्यामुळे डी फॉर डिव्हिजन, डिव्हिजन कशी राहील, सारखी राहील. आणि म्हणून 400/20 इज इक्वल टू x/40. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहिला क्रॉस तो घ्या ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, हा पहिला क्रॉस घ्या. 20 इंटू x इज इक्वल टू 400 इंटू 40. 20 ला शिफ्ट करा. 400 इंटू 40/20. 21 × 20, 22 × 40, 4 2 × 8. x is equal to 800 kilo. Hence, car covers 800 kilometer distance. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे. Construction of a house is completed by 40 workers in 60 days. If the number of workers is reduced to 24 for some reason, how many days will it take to complete the construction? त्यानंतर त्यांनी 40 वर्कर्स 7 दिवसांमध्ये एक काम पूर्ण करते. काही कारणास्तव जर समजा वर्कर्सची संख्या कमी केली तर ते कन्स्ट्रक्शन पूर्ण करायला किती दिवस लागतील. समजा आपण ते कन्स्ट्रक्शन पूर्ण करायला 1 दिवस लागतील असं आपण ले 8 days required for complete the construction. आता इथे काय होणार आहे, वर्कर जास्त राहील तर दिवस कमी लागेल, आणि वर्कर कमी राहील तर दिवस जास्त लागेल. इथं प्रोपोर्शन होता इनव्हर्स आहे. इथं लेटर दिस इज एन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. आणि इनव्हर्सचा पहिला शब्द कोणता आहे, आय म्हणजे इंटू, इंटू म्हणजे प्रॉडक्ट, म्हणून त्याचा प्रॉडक्ट आता राहील 40 इंटू 60 इज इक्वल टू reduce to 24. आता 40 मधून 24 वर्कर गेले, इथे रेंज 24 कमी केले तर राहिले 60. इथे रेंज 16 इंटू x. x ची व्हॅल्यू करायची 16 ला इकडे घेऊन या. सो 40 इंटू 60/16 इज इक्वल टू x. 4 4 × 16, 4 3 × 40, 4 1 × 4, 4 15 × 15, 10 × 150. So x is equal to 150 days. And 150 days required for complete the construction. अशा पद्धतीने 23 आणि 24 दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण होतो आहे. आता राहिला 25, 26, 27, 28 2 दिवसाचं, त्याला आपण पुढच्या पिरियडला बघू. ठीक आहे. एक घेता येईल ना आपल्याला, हा घेऊन टाकू 24 रेटचा.
24 डेजमध्ये युनिट घेतलेलं आहे त्यांनी बँक ट्रान्झॅक्शन. बँकेचे व्यवहार आपल्याला हाताळायचे, बँकेचे खाते विचारात घ्यायचे. यामध्ये पहिलं खाते घेतलं त्यांनी करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे हे असं एक अकाउंट असते की ज्या अकाउंटमध्ये तुम्ही केव्हाही किती रुपयाचा व्यवहार करू शकता, किती वेळा करू शकता. करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी on a daily basis. An account holder can deposit or withdraw money any number of times in a day. The bank issue a passbook for this account and also a checkbook on demand. The bank does not pay any interest on the money in the type of account. Money can also be withdrawn or deposited by check. काय असते, या अकाउंटच्या मार्फत बँक आपल्याला एक पासबुक देते आणि चेकबुक सुद्धा देते. दिवसातून तुम्ही किती वेळा बँकेशी व्यवहार करू शकता. व्यवहार करणे म्हणजे काय, पैसे काढणे किंवा पैसे जमा करणे. दिवसातून किती वेळा करू शकता. परंतु आपण जमा केलेल्या पैशावर, जसं इतर खात्यामध्ये जमा केलेल्या पैशावर आपल्याला व्याज मिळते, परंतु या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचं व्याज आपल्याला मिळत नाही. हा याच्यातला फरक. सेकंड आहे सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंटमध्ये रेस्ट्रिक्शन असते. दिवसातून किती वेळा पैसे जमायचे आणि किती वेळा पैसे काढायचे हे बँकेने निश्चित केलेल्या वेळेनुसारच वेळेप्रमाणेच आपल्याला करावे लागते. सेव्हिंग अकाउंटमध्ये जर आपले पैसे जमा राहिले तर त्या पैशावर आपल्याला व्याज मिळते, जो रेट बँकेनं निश्चित केलेला असेल त्या रेटप्रमाणे. A person can deposit a minimum amount and open a saving account. In some banks, no minimum amount is required for opening an account. The bank pays some interest on the basis of the daily credit balance in the account. There are some restrictions on how often money can be withdrawn from this account. For this account too, the bank issue a passbook and so demand a checkbook. या अकाउंटला सुद्धा पासबुक आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असते, त्याच्या मार्फत आपण व्यवहार करू शकतो. त्यानंतर तिसरा आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, ज्याला RD म्हणतो आपण. या अकाउंटमध्ये आपण ठरलेल्या निश्चित कालावधीमध्ये आपण काही रक्कम बँकेमध्ये जमा करतो आणि ती रक्कम जेवढ्या वर्षासाठी आपण ठेवलेली आहे तेवढ्या वर्षानंतर आपल्याला बँक व्याजासहित परत करते. त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. द अमाऊंट होल्डर कॅन डिसाईड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. तुम्हाला ते अकाउंट दर महिन्यासाठी काढता येते, दर वर्षासाठी काढता येते, दर आठवड्यासाठी काढता येते, दर दिवसासाठी काढता येते. The bank gives an interest on the deposit which is more than that paid for the saving account. Such an account is a means of compulsory saving. Often it is convenient to have a joint account for say husband and wife or guardians and ward etc. Beside account of business partner, housing societies, trust of voluntary agencies etc. are required to be operated by more than one person. या अकाउंटमध्ये आपण एक किंवा एकपेक्षा जास्त व्यक्तींना सह अकाउंटर म्हणून ठेवू शकतो आणि त्या दोघांच्या स्वाक्षरीने या अकाउंटमधले व्यवहार होतात. त्यानंतरचं अकाउंट आहे फिक्स्ड डिपॉझिट. या अकाउंटमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर रक्कम पर्टिक्युलर दिवसासाठी बँकेमध्ये जमा करायची असते आणि ती रक्कम आपल्याला ती पर्टिक्युलर मुदत संपल्यानंतरच प्राप्त होते. जेव्हा आपण ही रक्कम परत घेतो बँकेकडून तेव्हा आपल्याला बँक त्या रकमेवर आपल्याला व्याज सुद्धा देते. सो अ डिपॉझिट अ सर्टन अमाउंट फॉर ए फिक्स्ड पीरियड इन द बँक. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट अ greater rate of interest than the saving account.
या अकाउंटवर सेविंगपेक्षा जास्त आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट प्राप्त होऊन जास्तीत जास्त यामधून इंटरेस्ट प्राप्त होऊ शकते. हाऊएव्हर दीज रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक्स. प्रत्येक बँकेचे डिपॉझिटचे रेट वेगवेगळे आहे. सिनियर सिटीजन गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द इजोर. सिनियर सिटीजन ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी बँकेने काही सवलत त्यांनी दिलेली आहे. त्यांना त्यांच्या रकमेवर मिळणारा हा जो व्याज आहे तो सर्वसामान्यांना मिळणाऱ्या व्याजापेक्षा थोडा अधिक असते. काय लक्षात येते याच्यावरून? करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड अन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम इन अ डे. द सेविंग अकाउंट आर देअर सम रिस्ट्रिक्शन on how often money can be withdrawn from this account. Third, a fixed deposit account, a depositor deposit a certain amount for a fixed period in the bank. म्हणजे करंट अकाउंटवर तुम्ही केव्हाही किती वेळा व्यवहार करू शकता, त्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही. सेविंग अकाउंटवर बँकेने नेमून दिलेल्या आदेशाप्रमाणेच तुम्ही व्यवहार करू शकता. दिवसातून किती वेळा पैसे काढायचे किंवा किती वेळा जमा करायचे. सेविंग अकाउंटवर आपल्याला व्याज मिळते. आणि फिक्स डिपॉझिट जे अकाउंट्स असते त्यावर एका पर्टिक्युलर पिरियडसाठी आपल्याला तो पैसा बँकेकडे जमा ठेवावा लागतो. बँक ही सेविंग अकाउंटपेक्षा जास्त त्यावर आपल्याला व्याज देते. त्यानंतर प्रॅक्टिससाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. प्रॅक्टिस प्रोग्राम या ठिकाणी 4 अकाउंट दिलेले आहेत. एक आहे करंट अकाउंट, दुसरं आहे सेविंग अकाउंट, तिसरं आहे RD अकाउंट आणि चौथा आहे फिक्स्ड डिपॉझिट. तर या चौघांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहे. पहिले काय म्हटलं आहे? सम रिस्ट्रिक्शन ऑन हाऊ ऑफन मनी कॅन बी विथड्रॉ. आता जिथे पैसे काढणे किंवा जमा करणे याच्यावर जर काही आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे तर ते कोणत्या अकाउंटमध्ये? सेविंग अकाउंट. 1 2 3 4 ही पहिली क्लिअर होईल सेविंगची. सेकंड, डिपॉझिट इन अ सर्टन अमाउंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. काही कालावधीसाठी फिक्स करून ठेवले फिक्स डिपॉझिट रेट. सेकंड वन, द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. दर महिन्याला जर आपल्याला पैसे जमा करायचे आहे ते जाईल RD वर. आणि कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ एनी नंबर ऑफ टाइम इन अ डे. किती वेळा व्यवहार करू शकतात ते जाईल करंट अकाउंट. अशा पद्धतीने या 24व्या दिवसाचा आजचा तास पूर्ण होतो आहे. त्यानंतर डेज आहे 25ला आपण उद्या लागेल. ओके, थँक्यू.